हॅलो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी सुरुवातीलाच मायबाप रसिक प्रेक्षकांना सांगितलं होतं की मनमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज जास्त भासते. त्या ठिकाणी आपले शक्तिवले शाहीर सन्माननीय राजूदादा निकम यांनी आपली पहिली बारी या ठिकाणी संपन्न केली आहे. अर्थात दुसऱ्या बारीसाठी आता आपले सर्वांचे स्वमधुर आवाजाचे लाडके शाहीर तुरेवले शाहीर सन्माननीय देवेंद्रदादा झिमनबुवा यांची बारी आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की देवेंद्र झिमनबुवा यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. तर आपण बघितलं तर कोकणची कला आणि कलाकार कसा घडतो आणि घडलेला कलाकार आपली कशी संस्कृती जपतो त्याचं प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं तर आपले देवेंद्रजी झिमनबुवा, पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद.
राजेशजी निकमबुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्यांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून जे माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आज या ठिकाणी उपस्थित युट्यूबर्स यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून पूर्वले शाहीर विद्यादादा रेवाई आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे गजानन तटकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझ्या संवादाला सुरुवात करणार आहे। चांगली साथ असू द्या असा अपेक्षा आहे। गणरायाला करीतो दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय त्याला स्मरितो तिसरे वंदन रसिका तुमच्या चरणाशी स्मरितो अनसात राहू देही प्रथम रसिका तुम्हा वंदन करीतो मुखी नाम गोड तुझे मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझा सद्गुरु राया रूप तुझे पाही सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही मुखी नाम गोड तुझे मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझा सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझा सद्गुरु राया रूप तुझे पाही
समजला जगाची गाथा तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास लागली तो समजला कलेची गाथा तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास तुझ्या चरणी अर्पण करीतो रसिका श्वास मूळ आत्मा मी हा जपला मूळ आत्मा मी हा जपला मान तुझा ठेवी मूळ आत्मा मी हा जपला मान तुझा ठेवी सदा गीत गाईन धन्य माझा सद्गुरु राया
हॅलो 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 सजला निसर्ग सजली ही धरती वर आकाशी विजांचा कडकडाट कडे कपारी संगीत घुमतो नद्या धरणी करती खळखळाट मग समजून घे मग समजून घे गणराया सारे उभी लक्ष्मी पाहते या वाट अनचात का परिभक्त तुझा आहे गणराया बघतो या दाराशी वाट म्हणून शहराने या ठिकाणी सुंदर ग्रंथ सादर केलेला आहे आणि खरोखरच चतुर्थीचा सण आल्यानंतर जी ओढ लागलेली असते ती खरोखरच कोकणी माणूसच आणि आता मोजकेच दिवस राहिलेले गणराय आपल्या घरी येणार आहे म्हणून गणरायाला बुवा मिळवणी करतोय लक्ष असू द्या इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को ना चाहे तू भी मुझसे प्यार करे काश वो दिन फिर आए गाण्याचा विषय गातोय लक्ष असू द्या नभांगणी मेघ गरजला वरुणालिके ला इशारा हे गणराया तुझ्या स्वागताला हे गणराया तुझ्या स्वागताला सजला निसर्ग सारा 1, 2, 3 स्टार्ट
मीठ गरजला वरुणाने केला इशारा हे गणराया तुझ्या स्वागताला हे गणराया तुझ्या स्वागताला गजला निसर्ग हसारा भागणी गगनला कधी करीन गणेशा तुझ्या चरणाला स्पर्श कधी करीन गणेशा चरणाला स्पर्श कधी करीन गणेशा चरणाला स्पर्श शांतताया परी वाट पाहतो शांतताया परी वाट पाहतो येशीलच कधी सांग घरा मित्रांनो आलेलं पारितोषिक माझी भाची अमेरा दिनेश मोडक सहकुटुंब आणि सहपरिवाराकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे चाहते अक्षयदादा मांडवकर
यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक डाव पाचल करत यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. या दोन्ही बक्षीसदात्यांचे नाच मंडळ आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. रसिकजन बघा, वेळेअभावी बुवा गण सादर केलाय. शाहिराने म्हटलेला आहे, बुवा लावा ताकद आला वाकत आम्ही नाही झुकत. म्हणून मला बुवा काय म्हणायचंय बघा, लावतो ताकद जाशील भोकत लावतो ताकद, अरे जाशील भोकत नाव माझं देवेंद्र तुझ्या समोर कधीच नाही बुवा वाकत. हा शाहीर देवेंद्र बुवा आणि माझी कला काय लोकांना दाखवायची मी दाखवून दिलेली आहे. मला सांगायची गरज नाही बुवा ताकद, हा आमच्या समोर झोका नका मी म्हणेन, पण समोरच्या शाहिराला म्हणू नका अशी माझी विनंती आहे. नाहीतर बुवा असा सोलून गाडी शाहिरांना माहितीये बुवा म्हणतात, परत दुसऱ्या बारीत बुवा झापून झुकून करतो. आम्ही बुवा टपाटप टपाटप करून वाजवतो. हा देवेंद्र शाहीर आहे. रसिकजन गवळणीचा विषय या ठिकाणी बुवानी ठेवलेला होता. बुवा गवळण घेऊन आले बघा पाहिजे, पण वेळे आपल्याला गात नाही आयोजकांचं म्हणणं आहे. आज बुवा राजेश बुवा तुमच्यासाठी नवीन गवळणीचा विषय लक्ष असावं. येता जाता राधे मला इशाराही देते अन मला भेटण्यासाठी राधे तू व्याकुळ होते. अन यमुनेच्या काठी तू माझ्याशी कुंजवनात येते. अन जवळ घेऊन तू या कानाला राधाबाई तुझ्या हृदयास घेते. म्हणून राधे गवळून काय म्हणतोय बघ, मी गिरधारी कृष्ण मुरारी भुलविते राधे तुला माझी वासरी. यमुनेच्या तीरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू गबावरी. मी गिरधारी तुला गे माझी वासरी. यमुनेच्या तेरी उभा वाटेवरी यमुनेच्या तेरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू गबावरी. मी गिरधारी तुला माझी वासरी.
मनात काय ते समजला जेवणात काय ते समजला जेवणात काय ते समजला जेवणात छळते समजला रात दिन रात गोड पप्पी देतेस गाली गपोण्यात गोड मी बघतो तुझी माझ्यावरी गिरधारी गिरधारी तुझ्या मुलारी तुला विसरावे तुला माझी वासरी गिरधारी तुझ्या मुलारी तुला विसरावे तुला माझी वासरी बाई माझ्यावर मरते कामधंदा सोडून काग माझ्या माग फिरते कामधंदा सोडून राग माझ्या माग फिरते कामधंदा सोडून राग माझ्या माग फिरते येडी होते माझ्यासाठी मनामध्ये सोडते निरंतरी कादावर तू मग करते निरंतरी देवेंद्राची वाणी एक जरा ध्यानी देवेंद्राची वाणी एक जरा ध्यानी राधाकृष्ण प्रेम अमर मी गिरधारी मित्रांनो स्तवनगण आणि गवळण झालेले आहे शायराने जो मला प्रश्न विचारला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरोखर नसून मी काय देत नाहीये बुवा रसिक जनो माझा प्रश्न आहे तो जाहीर शायराच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे रावणाची बहीण सुरबत ही सध्याच्या गुन्हेगार कोणत्या रूपात वळवते तिचं नाव काय बुवा हे सांगायचंय रसिक जनो वेळाभावी प्रश्नपत्राला सुरुवात करतोय अरे मारिला हा बाण तुझ्यावर गेला मेरे घाव अरे मारिला हा बाण तुझ्यावर गेला मेरे घाव हे बुवा अरे रंगला हा डाव शायरा रंगला हा डाव जरा जोर लाव बुवा तू जरा जोर लाव जरा जोर लाव बुवा तू जरा जोर लाव जरा जोर लाव बुवा तू जरा जोर लाव प्रश्न सवाल तुझ्यावर गेला रे भाव प्रश्न सवाल तुझ्यावर गेला रे साधू नकटे नशीबे गेले हा साधू नकटे नशीबे साधू नकटे नशीबे अरे
अरण्यही हलवत गेली अरण्यही हलवत गेली भडकला हा भाव अरण्यही हलवत गेली भडकला हा भाव रंगला हा शायरा रंगला हा डाव शायरा रंगला रसिकजनो शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली अशी जाहीर करतो.